अकोला महानगरपालिकेने जिल्हा रुग्णालय ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसर सुशोभित करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले। उद्घाटनानंतर काही महिन्यातच संपूर्ण प्रकल्पाची दयनीय अवस्था झाली आहे। झाडांच्या जागी गवत आणि कारंजाचे नोजल चोरीला गेल्याने नागरिकात संताप आहे। अकोला शहरातील मध्यवर्ती भागात जिल्हा सामान्य रुग्णालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतच्या रस्त्याचे सुशोभीकरण भव्य थाटात करण्यात आले होते। फेब्रुवारी 2024 मध्ये तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते हा प्रकल्प उद्घाटनापूर्वी चर्चेत आला होता। विविध प्रजातींची झाडे, कलाकृती, रंगबिरंगी कारंजे असा आकर्षक चेहरा दाखवत मनपाने लाखो रुपयांचा खर्च केल्याचा दावा केला। मात्र काही महिन्यातच हे सुशोभीकरण पूर्णपणे विस्कटल्याचे चित्र दिसत आहे। लावण्यात आलेली झाडे सुकलीत, त्यांच्या जागी जंगली गवत उगवले। जिल्ह्याची ओळख म्हणून उभारलेल्या कलाकृती धुळीने माखल्या आहेत। सर्वात धक्कादायक म्हणजे कारंजाचे नोजल चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे। नियमानुसार देखभाल करण्याची जबाबदारी ठेकेदारावर होती, पण बिल काढल्यानंतर ठेकेदाराने पूर्ण दुर्लक्ष केल्याचा नागरिकांचा आरोप आहे। या रस्त्यासाठी केलेल्या खर्चाचा हिशोब, कामाचा दर्जा आणि देखभालीवरील शून्य लक्ष यामुळे मनपाची कार्यशैली पुन्हा एकदा सवालाखाली आली आहे। स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने चौकशी आणि जबाबदारांवर कारवाईची मागणी केली आहे। उद्घाटनाच्या दिवशी कॅमेऱ्यासमोर चमक, पण काही दिवसातच भकास दृश्य असा संताप नागरिकांमध्ये उसळला आहे।